मी ही 6वी लोकसभा लढतोय, 2 विधानसभा आणि 6 लोकसभा. ही प्रत्येक निवडणूक माझ्या दृष्टीनं एक प्रत्येक निवडणूक ही मी कधीच हलक्यात घेतलेली नाही. जशा मागच्या 7 निवडणुका लढलो त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने मी आणि माझे कार्यकर्ते ही निवडणूक लढले आणि त्यामुळं या निवडणुकीमधला जो निकाल आहे तो आम्हाला अपेक्षित असा लागणार आहे आणि मी कमीत कमी 4 लाख मतांना या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे. दादा, मागचा अनुभव बघितला तर आता कुठल्या मतदारांनी तुम्हाला प्रतिसाद दिला, कुठल्या मुद्द्यावरती? एक मोदीजीचा सायलेंट वोटर, मी केलेले कामं आणि जनतेला असं वाटतं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हावेत, हे सारे फॅक्टर जर एकत्र केले तर मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रात 45 जागा जिंकू आणि देशामध्ये 400 जागा जिंकून त्यामध्ये जालना जिल्ह्याचा प्रतिनिधी नक्की जाणार. ही गोष्ट 35 वर्षाचा अनुभव आहे दादा. दरवेळेस तुम्ही एक फिगर सांगत असतात याची 4 लाख मतापेक्षा कमी मतांना मी यावर जिंकणार नाही. जेव्हा विरोधकांचा काही आरोप होत असतात यावेळेस काही आरोपापेक्षा तुम्ही जास्त करून कुठेतरी विकास कामांचा पुढे केलं प्रतिसाद होता लोकांचा. माझ्या विरोधकाजवळ सांगायला काही कामच नव्हतं. त्यांना मी अगोदरच सांगितलं की मी तुमच्यावर एकही आरोप करणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की त्यांनी आरोप करावं, मी आरोप करावं, या गदारोळामध्ये निवडणूक संपून जावं. मी कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर केलेला नाही. माझ्याजवळ एवढी विकास कामं होती सांगायला की त्याच्यातच मला वेळ पुरत नव्हता आणि त्यामुळं मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली. त्यामुळं विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि माझं काम आहे मी केलेलं काम सांगणं. विकासाच्या कामावरच मी ही निवडणूक लढली. आता यावेळेस शिवसेना सोबत नव्हती, त्याचा काही असं आहे, राज्यातच काय अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती होती. पण नेते जरी गेले तरी जो काही हिंदुत्वादी मतदार होता त्यांना काही भारतीय जनता पार्टीला सोडलेलं नाही. दादा, यावेळेला फाईट आहे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये 45 सीट्स आम्ही जिंकणार आहे, त्यामध्ये शंका नाही आम्हाला. दादा, यावेळेला असं वाटतं की यावेळेला विरोधकाकडून सगळी फाईट जी आहे ती देण्यात आली. असं विरोधक नेहमीच म्हणत असतात. ते काय म्हणतील, आम्ही घरी बसलो. त्यांच्या भाषणामध्ये हीच गोष्ट की आम्ही तगडी फाईट देतो, आम्ही सगळी एक झालो. याच्या अगोदर काही एक झाले नाही सगळे विरोधक. माझ्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध सारे अशा प्रकारची स्थिती गेले 40-50 वर्ष आम्ही बघतो, पण तरी आम्ही यशस्वीपणाने त्याला तोंड दिलंय. देशात सत्ता आणली, राज्यात सत्ता आणली आणि इथं 9 वेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडला. तर हे होते रावसाहेब दानवे. त्यांनी या ठिकाणी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. तब्बल 4 लाख मतांनी आपण विजयी हो असं दानवे म्हणाले. दुसरीकडे दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य आहेत. रवींद्र धंगेकर आपल्या पत्नीसह या ठिकाणी मतदान करण्यासाठी जात आहेत. आपण पाहतोय आताची ही महत्वाची दृश्य आहेत.